श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशींच्या प्रिय जातकांनो नमस्कार. येत्या 18 जून रोजी नशिबाच्या अथांग महासागरात एक असा खळबळजनक, थरारक आणि चक्रावून टाकणारा महाभयंकर खेळ सुरू होणार आहे, जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची जुनी गणितं, नशिबाच्या रेषा आणि जगण्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. या 18 जून रोजी येत आहे अत्यंत पवित्र, पावन आणि सर्व विघ्न दूर करणारी विनायक चतुर्थी. आणि याच मंगलमय दिवशी तब्बल अनेक वर्षानंतर देवगुरु बृहस्पती पुष्य नक्षत्रात प्रवेश करत असून गुरुपुष्य योगांचं एक अत्यंत शक्तिशाली, अलौकिक, चमत्कारी आणि रहस्यमय गोल्डन कॉम्बिनेशन ब्रह्मांडात तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात या युतीला सर्वात मोठा सुवर्ण काळ मानलं जातं. त्यामुळे पुढील 60 दिवस म्हणजे अगदी 18 ऑगस्टपर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी सरळ अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सुवर्ण रस्ता दाखवणार, की तुमच्या अहंकारामुळे हातात आलेली हुकुमशाही आणि सत्ता अचानक हिरावून घेणार. याबद्दल ज्योतिषशास्त्रातील 5 अशा धक्कादायक, डोळे पांढरे करणाऱ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या मुख्य भविष्यवाण्या आज आपण सविस्तर पाहणार आहोत. आत्ता सावध व्हा आणि स्वतःभोवती एक मानसिक कवच तयार करा, कारण विघ्नहर्ता गणेशांचा परम आशीर्वाद आणि या महायोगाची अफाट ताकद तुमच्या शत्रूचा थरका फोडणार आहे. पण त्याचवेळी लक्षात ठेवा की एक छोटीशी चूक, एका चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला आंधळा विश्वास आणि तुमचा हा सुवर्णकाळ एका सेकंदात जळून राखेत बदलू शकतो. नेमकं काय महाखेळ लिहिला आहे नियतीने तुमच्या नशिबात, आणि या काळात तुम्ही नेमकी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, हे पूर्णपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर वृश्चिक राशींच्या जातकांनो, पहिली मोठी भविष्यवाणी तुमच्या पराक्रमावर, तुमच्या अफाट आत्मविश्वासावर आणि त्या अंतर्गत ऊर्जेबद्दल आहे, जी गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्त अवस्थेत शांत बसली होती. वृश्चिक राशीचा स्वामी स्वतः ऊर्जेचा, धैर्याचा आणि रक्ताचा कारक असलेला महापराक्रमी मंगळदेव आहे. आणि त्यातच आता देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या 7म भावातून तुमच्या पराक्रम स्थानाला थेट बळ देत आहेत, ज्यामुळे गेल्या काही काळांपासून तुम्हाला जे अपयश, मानसिक नैराश्य आणि अतोनात अडथळे येत होते, ते आता विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाच्या कृपेने समूळ नष्ट होणार आहेत. आजवर तुमच्या मार्गात जे दगडधोंडे आले होते, त्यांचे रूपांतर आता यशाच्या पायऱ्यांमध्ये होणार असून या काळात तुमच्या मनातील भीती पूर्णपणे पळून जाईल आणि तुम्ही तुमच्या शत्रूंना, कपटी विरोधकांना आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत चोख आणि जशाच तसे उत्तर द्याल. इतकेच नाही तर जुने कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीचे, कोर्ट कचेरीचे विषय किंवा मित्रासोबतचे मतभेद कायमचे संपतील आणि तुम्ही स्वतःच्या हिमतीवर एखादा नवीन स्वतंत्र बिझनेस सुरू करण्याचा, भागीदारीतून बाहेर पडण्याचा किंवा मोठी आर्थिक रिस्क घेण्याचा धाडसी निर्णय घ्याल. जो निर्णय पाहून तुमचे नातेवाईक, शेजारी आणि जळणारे विरोधक चकित होऊन तोंडात बोटे घालतील. याच्या सोबतीला दुसरी भविष्यवाणी तुमच्या करिअरमध्ये, नोकरी, व्यवसायात आणि नशिबात मोठा महास्फोट घडून आणणार आहे. कारण गुरूंची थेट अमृतदृष्टी तुमच्या लाभस्थानावर आणि पराक्रम वाढवणाऱ्या घटकांवर पडत असल्यामुळे जर तुम्ही नोकरीमध्ये एखाद्या मोठ्या प्रमोशनची, अडकलेल्या पगारवाढीची किंवा हक्काच्या हुद्द्याची वर्षोनवर्षे वाट पाहत असाल, तर विनायक चतुर्थीपासून सुरू होणारे हे 60 दिवस तुमच्यासाठी न भूतो न भविष्यती असा मोठा लाईफ चेंजिंग ब्रेक थ्रू घेऊन येणार आहेत. तुम्ही आजवर केलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कष्टाचा, प्रामाणिक कर्माचा हिशोब आता नियती व्याजासकट आणि चक्रवाढ व्याजासह चुकता करणार असून विशेषतः मार्केटिंग क्षेत्र, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर्स, कमिशन बेस्ड बिझनेस, कन्स्ट्रक्शन किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी जोडलेल्या वृश्चिक राशींच्या लोकांच्या आयुष्यात हा काळ अक्षरशः सोन्याचे दिवस आणि मोठी आर्थिक उलाढाल घेऊन येईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अशी दहशत, दबदबा आणि वजन निर्माण होईल की जे लोक कालपर्यंत तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करत होते, तुम्हाला कमी लेखत होते, तेच आता तुमच्याशी हात मिळवण्यासाठी आणि तुमचा एक सल्ला घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतील. तुमचे बॉस किंवा उच्च अधिकारी तुमच्या कामाच्या पद्धतीवर प्रचंड फिदा होऊन तुम्हाला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचे किंवा महत्त्वाच्या विभागाचे नेतृत्व सोपवू शकतात. परंतु वृश्चिक राशींच्या स्वभावात एक मोठा नैसर्गिक आणि जन्मजात दोष असतो, तो म्हणजे तीव्र राग, अति संवेदनशीलता, संशयवृत्ती आणि मनात वर्षानुवर्षे सूड भावना बाळगणे. लक्षात ठेवा की 26 जुलै रोजी न्यायदेवता शनिदेव वक्री होणार आहेत.
त्यामुळे हा काळ जेवढ्या मोठ्या आणि अफाट संधी घेऊन येईल तेवढीच तुमच्या संयमाची, बोलण्याची आणि वागण्याची कठोर परीक्षाही घेईल. जर तुम्ही यशाच्या नशेत येऊन अहंकार दाखवलात, कोणाचा अपमान केलात किंवा पैशाचा माज दाखवलात तर शनीची वक्रदृष्टी ही मिळालेली सुवर्ण संधी तितक्याच क्रूरपणे आणि झटक्यात हिरावून घेईल. म्हणून आपले डोकं बर्फासारखं शांत ठेवा आणि जमिनीवर पायऱ्या होऊ द्या. तिसरी भविष्यवाणी तुमच्या आर्थिक स्थितीला, बँक बॅलन्सला आणि गुप्त धनाला थेट स्पर्श करणारी आहे, जे ऐकून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे हरवलेले हसू परत येईल. गुरूंची शुभदृष्टी थेट तुमच्या धनप्रवाहाला कमालीची गती देणार असून भागीदारीच्या व्यवसायातून, जुन्या अडकलेल्या पैशातून किंवा आधी केलेल्या शेअर्स व सोन्यामधील गुंतवणुकीतून तुम्हाला असा छप्पर फाडून मिळणारा अचानक नफा मिळेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. आणि तुमची वर्षानुवर्षीची पैशाची नड, कर्जाचा डोंगर कायमचा संपणार आहे. पण त्याचवेळी एक चेतावणी लक्षात ठेवा. समाजात पैशाची आवक वाढताच अनेक सुप्त किंवा गुप्त शत्रू, गोड बोलणारे मित्र आणि नातेवाईक तुमच्या मागे लागणार आहेत, जे तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून असतील. येथेच तुम्हाला तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवून वागावे लागेल, कारण तुमचे नको त्या चैनीच्या गोष्टीवर किंवा व्यसनावर पैसे उधळण्याची जुनी सवय तुम्हाला पुन्हा अडचणीत आणू शकते. म्हणून सट्टा, लॉटरी, चुकीचे ट्रेडिंग किंवा शेअर मार्केटचे कोणत्याही शॉर्टकटच्या जाळ्यात पैसे अडकून लक्ष्मी माता कोपणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण हा काळ पैसे उडवण्याचा नसून संपत्तीची योग्य गुंतवणूक करून ती टिकवून ठेवण्याचा आहे. चौथी भविष्यवाणी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, कौटुंबिक सुखात आणि मुख्यत्वे प्रेमसंबंधात एक मोठी खळबळ माजून देणारे ठरेल, कारण कुंडलीतील सप्तम भावावर म्हणजेच विवाह आणि भागीदारीच्या स्थानावर पडणारा गुरूचा शुभप्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनातील सासरच्या मंडळीमुळे होणाऱ्या रोजच्या कटकटी, जोडीदाराचा हट्टी स्वभाव आणि जुने दुरावे संपून नात्यात पुन्हा एकदा प्रेमाचा आणि विश्वासाचा नवा अंकुर फुलेल. जे तरुणी गेल्या अनेक वर्षांपासून अविवाहित आहेत आणि ज्यांच्या लग्नात वारंवार काही ना काही विघ्न किंवा दोष येत होते, त्यांच्यासाठी 18 जूनच्या विनायक चतुर्थीनंतर विवाहाचे अत्यंत पक्के आणि मजबूत योग जुळून येत आहेत. विघ्नहर्ता गणपती बाप्पा स्वतः सर्व अडसर दूर करेल आणि एखादे अतिशय प्रतिष्ठित श्रीमंत घराणे तुमच्या दारात स्वतःहून लग्नाची मागणी घेऊन येईल. पण जे लोक आधीपासूनच एखाद्या चुकीच्या, अनैतिक किंवा गुप्त प्रेमसंबंधात अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी शनीची वक्री चाल एक कठीण अग्निपरीक्षा ठरेल आणि तुमच्या नात्यातील खोटेपणा, फसवणूक समाजासमोर उघडी पडून जे नातं टिकण्यासारखे नाहीत ते आत्ताच कायमचे तुटून जाईल. म्हणून आपल्या चारित्र्याची काळजी घ्या. पाचवी आणि अंतिम भविष्यवाणी तुमच्या नशिबाला थेट परदेशाची सीमा ओलांडून देणारे ठरणार असून उच्च शिक्षणासाठी, IT नोकरीसाठी किंवा व्यवसायाच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी अचानक लांबचा किंवा परदेशाचा प्रवास करावा लागेल आणि विजा किंवा पासपोर्टची जुनी क्लिष्ट समस्या एका झटक्यात सुटेल. या 60 दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात एखाद्या वयोवृद्ध, हुशार आणि शक्तिशाली मार्गदर्शकाचा किंवा गुरूंचा प्रवेश होईल, ज्यांच्या केवळ एका सल्ल्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य 360 अंशाच्या कोनात बदलून जाईल आणि तुम्हाला यशाचा अचूक मार्ग सापडेल. या महाभालाढय गुरु पुष्य योगाचा आणि वक्री शनीच्या काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी 18 जून विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गणपती बाप्पाला 11 दुर्वाची जुडी आणि लाल जास्वंदाचे फूल अर्पण करा आणि ओम गण गणपते नमः या शक्तिशाली मंत्राचा जप करा. तसेच वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यातील उग्रपणा कमी करण्यासाठी आणि गुरुचे शुभ फळ मिळवण्यासाठी दररोज सकाळी ओम बृहस्पती नमःचा 108 वेळा जप नक्की करा आणि दर शनिवारी हनुमंताच्या मंदिरात जाऊन शेंदूर व शुद्ध मोहरीचे तेल अर्पण करून हनुमान चालिसाचे मनोभावे वाचन करा. तज्ज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या तर्जनी बोटात वृश्चिक राशीला अनुकूल आणि भाग्यकारक ठरणारे रत्न किंवा 5 रत्तींचा पुख्खराज धारण करू शकता. आणि 26 जुलैनंतर दर शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती देणे तुमच्यासाठी सर्व संकटापासून आणि अपघातापासून रक्षण करणारे महाकवच ठरेल. तर वृश्चिक राशींच्या जातकांनो, ब्रह्मांडात घडणारा नशिबाचा हा सर्वात मोठा खेळ आणि 18 जूनचा हा अतिशय दुर्मिळ सुवर्णयोग तुमच्याकडून चुकणार नाही याची खात्री करा, कारण तुमची एक निष्काळजी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक ग्रहांची अचूक चाल, भविष्यातील धोके आणि नशिबाचे ते गुप्त रहस्य वेळेवर जाणून घ्यायचे असेल,
जेणेकरून तुम्ही येणाऱ्या प्रत्येक संकटावर सहज मात करू शकाल। तर या चॅनलला आत्ताच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढील व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी सुरक्षित आणि समृद्ध दिशा देणारा ठरेल।